ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं पमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीगणेशाय नमः, श्रीसरस्वत्यै नमः, श्रीकुलदैवतायै नमः, श्रीपादश्रीवल्लभाय नमः, श्रीनरसिंहसरस्वत्यै नमः। बऱ्याच दिवसांचा कालमध्ये गेलेला आहे। 10 व्याख्यानं मी पहिल्या 10 कथांवर दिलेली आहेत आणि मध्यंतरी गुरुचरित्राच्या रहस्यावर काही व्याख्यानं आपण ऐकायचा योग आपल्याला आला आणि त्यामुळे हा थोडासा कालखंड मी मध्ये घेतलेला आहे। आज तर आनंदाचा दिवस आहे, गुरूंच्या जन्माचा दिवस आहे। श्री गणेशाय नमः। नामधारकमणे सिद्धासी, पुढे अवतार परंपरा कैसी, विस्तारोनिया महासे स्वांगा स्वामी कृपा सिंधू। सिद्ध म्हणे ऐकवत्सा, अवतार झाला श्रीपाद कैसा, पूर्वी वृत्तांत ऐसा कथा सांगितली विप्र श्रियेची। शनिप्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरुपदेशी, देहवासना असताती हेसी, पंचत्व पावली तत्काळ। सिद्धांनी सरस्वती गंगाधराला ही कथा सांगायला सुरुवात केली आहे। सिद्ध म्हणे ऐक वत्सा, वत्स म्हणतोय तो श्रीपाद सरस्वती गंगाधराला। आणि पूर्वीच्या प्रदोष व्रत ज्यांनी केलं आणि देहवासना असतानाच ती स्त्री विप्रस्त्रीची जी कथा मागच्या अध्यायात आपण सांगितलेली आहे, ती पंचत्व पावले आणि पुढे तिचा करंज नगरी वाजसनीय साखेशी ब्राह्मण कुळात जन्म झाला। जातक वर्तले तियेसी, नामे अंबा भवानी ऐसी, आरोपिती स्नेहासी, माता पिता परियेसा। अशी ती करंज नगरामध्ये जन्मघेती झाली। श्रीपाद श्रीवल्लभांचा तिला आशीर्वाद आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी तिच्या पोटी स्वतः जन्म घेण्याचं मान्य केलेलं आहे। एवढं अहोभाग्य त्या स्त्रीचं। वर्तता माता पितयाग्रही, वाढली कन्या अतिस्नेही, विवाह करीती महोत्सवी, देती विप्रासी त्याच ग्रामी। शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण, तयासी दिधली कन्या दान, अतिप्रीती करोनिया। तर त्याच गावामध्ये माधव नावाच्या विप्राला ही कन्या त्यांनी दान केली। तिचा विवाह या माधव ब्राह्मणाशी झाला करंज नगरी। तया माधव विप्रागरी, शुभाचारे होती नारी, वासना तिची पूर्वापारी, ईश्वर पूजा करीत असे। पूर्वपारी जी काही तिची वासना शिल्लक होती त्या वासनेनुसार ती ईश्वराची पूजा करी आणि प्रदोष पूजा ती अतिहर्षाने करत असे। प्रदोष पूजेचं व्रत मागच्या जन्मीचंही तिचं याही जन्मी चालू होतं। मंददरी त्रयोदशीची पूजा करीत अतिविशेषी, संवत्सरे झाली षोडशी, अंतर्वत्नी झाली ऐका। तेव्हा विवाह झाल्यानंतर 16 वर्षाची असताना ती गरोदर राहिली। तृतीय हो 5वे मासी, उत्साह करीती बहुहर्षी, उत्तम डोहाळे होती ती ऐसी, ब्रह्मज्ञान बोलत असे। तिचे डोहाळेही अत्यंत त्या दृष्टीचेच होते।
श्रीपाद वल्लभ प्रत्यक्ष तिच्या पोटी जन्माला येणार होते तेव्हा डोहाळे कसे असतील? प्रत्यक्ष दत्त तिच्या पोटी अवतरित होणार होते. फार अतिशय मला ही कथा फार आवडते. आनंद होतो ही वाचताना. उत्साह करीती मासत साती द्विजवर करीती सीमंती अक्षयवाणे ओवाळीती आरती स्वासनी मिळवनिया. ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भर झाली माता प्रथा. तेव्हा ती प्रसूत झाली यथाकाळी आणि पुत्र झाला आणि आईवडिलांचा आनंद काय वर्णावा. अतिशय आनंद झाला त्यांना. आपला पुत्र झाला पहिला. जन्मताच तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे ऐक. पाहुनिया झाले तटस्थ लोक अभिनव म्हणते ते. जन्मतः तो बाळक ट्याहा नाही केलं त्याने ओंकार 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 म्हणत असे तो. ओम ओम नाद मधुर आहे हो. जात करी ब्राह्मण विप्रासी दक्षिणा देता आपण ज्योतिषी सांगती तयाचे लक्षण लग्न सत्वर पाहुनिया. तेव्हा ज्योतिषांना बोलावलं, पाचारण केलं आणि ह्या बालकाची पत्रिका मांडून त्याचं जातक सांगा अशी विनंती ज्योतिषांना केली. ज्योतिष काय म्हणतात? हा तर सकाळांचा गुरु होणार. गुरु सकाळांचा निश्चय. याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंद्य होईल विश्वासी. तो विश्वासला वंद्य होईल असे अनुग्रहित अनेक शिष्य हा तयार करणार आहे. त्याचे वाक्य प्रमाणेसे चिंतामणी याचे चरण अष्टसिद्धी याचे द्वारी ओळंगत राहतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहतील ऐक द्विजोत्तमा. हा अतिशय द्विजोत्तम असा होणार आहे. अतिशय सत्पुरुष सगळ्यांचा गुरु होईल अशा प्रकारची लक्षणं याच्यामध्ये आहेत. न होती तयासी ग्रहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात त्याचे दर्शन मात्रे प्रतीत पुनीत होती पयासी. त्याचं लग्न होणार नाही, त्याला मुलंबाळ होणार नाहीत, परंतु तो त्रिभुवनात प्रसिद्ध होईल. पूज्य होईल त्रिभुवनात. त्याचे दर्शन मात्र, त्याचं नुसतं दर्शन झालं तरीही लोक पुनीत म्हणजे पवित्र पुण्यवान होतील. होईल अवतारी पुरुष. माना निश्चय विश्वास संदेह न धरावा. म्हणून करीती नमस्कार ऐसे म्हणती द्विजवर सांगती जनकासी विचारस याचे नि महादैन्य हरे भेणे नळगे कळिका गाजेचे वासना तुमचे मनी. सर्व साधेल याचे नि तुमच्या मनी ज्या ज्या काही वासना असतील हा तुमचा पुत्र सर्व काही पूर्ण करणार आहे. जनक ज्यांनी संतोषिनी देती वस्त्रे आभरणे त्या ज्योतिषांना त्याने अन्नदान वस्त्रदान सगळं काही केलं. सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्टी लागेल म्हणून निंबलोण ओवाळती. अरे या मुलाला दृष्ट लागेल म्हणून त्याला ते ओवाळतात, दृष्ट काढतात. वार्ता गेली नगरात अभिनवाजी देखिले म्हणत उपजत बाळ ओंकार जपत आश्चर्य करीती सकाळी जन. सगळ्या लोकांना फार आश्चर्य वाटलं की हा बाळ ओंकारच जपतोय, दुसरं ह्याच्या तोंडात काही शब्द नाही, ट्या वगैरे काही सर्वसामान्य मुलाची लक्षणे ह्यात नाही आहेत. नगरलोक इष्टमित्र पहावया येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून पळमात्र न दावी ती कवणा पुढे. पण आई बाप आहेत ते. मुलाची अत्यंत काळजी. लोकांची दृष्ट लागेल म्हणून त्याची दृष्ट काढत असत. लोकही पाहायला येत की हा कसा काय मुलगा आहे. ओंकार म्हणतोय फक्त. अंगारा लावतात त्याला मंत्र म्हणून. रक्षा बांधिती कृष्णसुते काळा नजर लागू नये म्हणून काळा दोरा त्याला बांधतात. परमात्मा अवतरे दृष्टी केवी संचरे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती. माता पितांनी जितकं जास्त त्यांच्या दृष्टीने वाटेल असं संरक्षण त्या बाळाला देण्याचा प्रयत्न केला. वर्तता बाळ येणेपरी दिवस 10 झाल्यावरी नामकरण परस्परे करी जनक द्विजोत्तम. शालिग्रामदेव म्हणत जन्मनाम विख्यात नाव नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे. त्याचं नाव ठेवलं नरहरी. ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळिती प्रीती करी माता म्हणत असे अवसरी न पुरे क्षीर बाळकासी. आपल्या मुलाला आपलं दूध पुरत नाही असं तिला वाटत होतं म्हणून ती पतीला म्हणते हो कोणीतरी दुसरे एखादी
स्त्री पहा जी ह्याला दूध पाजू शकेल, किंवा एखादी अबला स्नानदार पहा, किंवा आणा अजा एक, किंवा एखादी शेळी आणा जिचं दूध याला पुरेल. आपले स्तने न शमे भूक ऐकून असं ऐकल्यानंतर ते बाळ हसायला लागले आणि आपल्या सव्यकराने तिच्या स्तनाला त्यांनी स्पर्श केला. स्तनास स्पर्शता कर 32 धारा वाहे क्षीर, वस्त्रे विझोनी विचित्र वाहो लागले भूमीवरी. पहा त्याच्या स्पर्शाचा काय परिणाम, चमत्कार झाला. तिला दूध नाही असं वाटत होतं तर दुधाच्या धारेच्या धारा लागल्या, तिला वस्त्र भिजून गेलं. विस्मय करती जनकी जनक जननी प्रकट न करी गोप्य गुणी. अरे बापा हे काय कोणाला सांगू नका बरं, दृष्ट लागेल आपल्या मुलाला. बाळ किती सुंदर आहे, किती छान हसताय आणि त्याच्या केवळ स्पर्शाने आपल्याला जे दूध नाही असं वाटत होतं ते इतकं दूध आलं. त्या माऊलीला केवढं आपल्या बाळाचं कौतुक असेल. पाळण्या घालून बाळकासी पर्यंत गायना ती हर्षी न राहे कुमार पाळणेसी सदा खेळे भूमीवरी. पाळण्यात घालून हलवत असे परंतु तो पाळण्यात राहत नसे, तो जमिनीवर उडी मारे आणि जमिनीवर खेळ. वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी. बाळ झाला संवत्सरी न बोले आता काय करू. माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारेसी. चिंता करत असे मानसी मुके झाले वगैरे. तिला वाटलं आपलं बाळ काही बोलत नाही, मुक आहे, ओंकाराशिवाय याला काही येत नाही. पुस्ती जाणं ज्योतिषाला विचारलं हे असं काय आहे बा. ज्योतिष काय सांगणार. ते म्हणतात की कुळदेवतेची आराधना करा, अन्न घाला, अन्नदान करा आणि त्याशी शिकवावी. विवेकाने त्याला शिकवण्याचा प्रयत्न करा. हासोनी ओंकार उच्चारी तो बाळ आणिक नेणे बोल केवळ विस्मय करीती लोक सकळ. ओंकार शब्द ऐकोनिया एक म्हणती नवल झाले. सर्व ज्ञानासे भले श्रवणी बोलता बोल सगळे. जाणून न बोले काय गुणे काही केल्या न बोले. सुत चिंता करीती माता पिता वर्ष 7 झाली. तत्वता 7 वर्षाचा झाला बाळ तरी बोलत नाही. मुकात झाला की काय अशी शंका त्यांना वाटायला लागते. विप्रमणती त्यावेळी संस्कार आहे. ब्राह्मण कुळात जन्माला आहे, त्याचा ब्राह्मणाचा संस्कार आहे मुंजीचा उपनयनाचा, तो झाला तर आणखीन याच्यात काही फरक पडेल असं ब्राह्मणांचं मत पडलं. मुका हा असं त्यांना वाटत की हा मुका झालेला आहे. ईश्वरे तरी दिधलावर सुलक्षण झाला. ईश्वराने वर देऊन हा अत्यंत इतका सुलक्षणी सुंदर बाळ पण बोलत नाही. म्हणून चिंती शिवेसी एकची बाळा मुचे कुशी आणिक न देखो स्वप्नेसी. वेष्टिले होतो आम्ही आशेसी अमोते रक्षील म्हणून या नव्हेच माझे मनीची आस. अपुत्र झाला निर्वाण वेश काय वर देत महेश. स्वनी प्रदेश पूजिताम्या करी ना ऐसे नाना परीती देख. जननी करी महादुःख. शनी प्रदेशाचं व्रत करून ह्याचा जन्म झालेला आहे आणि तरीही शिवा हे काय, का बरं ह्याला असं मुका केला अशी शंका त्या मातेच्या पित्याच्या मनात येत असे. जननी करी महादुःख. आपलं बाळ बोलत नाही, आईला केवढी चिंता लागली असेल. घरात येऊन ते वेळी घेऊन आणि लोखंड सवळा हाती धरिताची निर्मळा. झाले स्वर्ण, ते स्वर्ण होऊन गेलं त्या लोखंडाचं. हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी. आपण कोण आहोत हे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहे, बोलत तर नाही आहे. विस्मय करी बहुशी बोलानिया पतीसी. दाविती आणि ते वेळा गौप्य करुणी ते वेळा. ग्रहात नेले त्या बाळा पाहती त्याची बाळ लीला. आणिक लोह देती हाती. खरंच झालं का असं चुकून आहे म्हणून अजूनही लोह आणून दिलं आणि त्याच्या केवळ अमृतदृष्टीने ते लोह सुवर्ण झालं. मग त्यांच्या लक्षात आलं की हा कोणी सामान्य मुलगा नाही. मग पुत्रा ते आलोंगनी विनविता ती जनक जननी. तू बाळक का शिरोमणी कारणिक पुरुष कुलदीपक. तुझोनी सर्व सौख्य लाभलो मुका म्हणून निर्बुजलो. अज्ञान आवरणे वेष्टलो जनी मुका म्हणती तुझं. अरे तुला सगळे लोक मुका म्हणतात रे, आम्हाला किती दुःख होते तुझ्याकडे. आमच्या मनाची वासना तू पुरव, बोल.
तुझे बोबडे बोल आम्हाला ऐकण्याची अतिशय आस लागलेली आहे. तेव्हा तो बालक हसला आणि त्याने यज्ञोपवीत गळ्यातला खूण केली. कटी बांधावी मोंजी वेखळा खूण दाखवी मातेसी. संज्ञा करोनी मातेसी बाळ दाखवी संतोषी. मोंजी बांधिता आपणासी येतील म्हणे बोल सकळ. तेव्हा माता पित्यांना आनंद झाला. विद्वानांना ज्योतिषांना बोलावलं आणि मुहूर्त काढला मुंजीचा, उपनयनाचा. चतुर्वेदी ब्राह्मणी येती शाखा परत्वे वेद पडती. इष्ट सोयरे दाई जगाती समस्त आले तया भवना. त्या ठिकाणी सगळे लोक आले. सगळ्या लोकांना नगरवासियांना मोठं आश्चर्य वाटलं की काय हा मुका मुलगा, ह्याची मुंज कशाला पैसे उधळतात, काय उपयोग आहे, हा काही गायत्री तरी बोलणार आहे का. द्विजा लागी असे भ्रांती द्रव्य वेची वृथा आपुले. इतके वेचूनी पुत्राशी व्रतबंध करील परियसी. गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी. एक म्हणती हो का भलते मिष्टान्न स्वेच्छा म्हा मिळते. अरे जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं, आपण मस्त मिष्टान्न खाऊ. तेव्हा चौलकर्म झालं. चौल म्हणे भोजन चौल म्हणेसी पुनरपी अभ्यंग करून यार्षी यज्ञोपवीत धारण केले. यज्ञोपवीत धारण केलं त्याने. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती समस्त सहभोजन करावया ग्रहात घेऊन या गेली माता. भोजन करी माते सवे मातृभोजन झालं. मौंजीबंधन निरोप घेत एकभावे मौंजीबंधन असे करावे म्हणून आला मात्या पित्याजवळ. विधियुक्त मार्गे मौंजी देखा बंधन केले त्या बाळका. सुमुहूर्त झाला तात्कालिका मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्राचा उपदेश करण्याचा अधिकार पित्याला आहे. आणि मग पित्याजवळ जाऊन त्यांनी गायत्री मंत्राचा अधिकार मागितला. गायत्री मंत्र अनुक्रमेशी उपदेश देता परियसी. बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवणे परी. तरीही बाळकाने उच्चार केला नाही, मनातल्या मनात उच्चार केला. गायत्री मंत्र कुमारासी. भिक्षा घेऊन आली माता. वस्त्रे आभरणे रत्नखचिता देती झाली ते. मग मातृभिक्षा. पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी. आणि काय हो मोठा चमत्कार झाला. लोक तटस्थ उभे राहिले. त्यांना समजेना की हे वेद कुठून येत आहेत. पहिली भिक्षा झाल्याबरोबर त्या बालकाने ऋग्वेदाचा उच्चार केला. आणि आचार धर्म. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्तत असे. पहिली भिक्षा येणेपरी देती झाली. प्रीती करी अग्नी मिळे म्हणून उच्चारती ब्रह्मचारी त्यावेळी. दुसरी भिक्षा देत माता. उच्चार केला यजुर्वेद इशेत्वा लोक समस्त तटस्था माया माथा तुकवी त्यावेळी. दुसऱ्या वेळी यजुर्वेदाचा उच्चार केला आणि मग लोकांनी आपला माथा टेकला. हा भयंकर असा प्रचंड चमत्कार पाहून. तिसरी भिक्षा देत माता. होय सामवेद पडता अग्न आया ही गायन करिता. वेद तीन म्हणत असे. आणि तिसरी भिक्षा दिल्यानंतर त्यांनी सामवेद म्हटला. वेद तीन म्हणत असे. सभा समस्त विस्मय करी. पिता हर्ष निर्भरी मुका बोले वेदचारी. म्हणती होईल कारणिक. याते म्हणू नये नर. होईल देवाचा अवतार. म्हणून करी नमस्कार जगद्गुरूसी ते समय. सर्वांनी जगद्गुरूंना म्हणून जगद्गुरू समजून त्यांना नमस्कार केला. इतक्यावरी ते बाळक मातेशी म्हणत असे ऐक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून. त्यावेळी बाळक काय म्हणते, माते तू आता भिक्षा मागण्याचा उपदेश केलेला आहेस, तेव्हा तुझे बोल मी मिथ्या जाऊ देणार नाही. मला त्वरित निरोप दे आणि आम्ही तीर्थे आचरणायला जाऊ. आम्हा आचार ब्रह्मचारी. भिक्षा करावी घरोघरी. वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियसा. ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगहन. उदके भरली अडती नयन. आली मूर्छना त्यावेळी. पुत्राचे हे असे उद्गार ऐकून तिच्या डोळ्यामध्ये डोळे डबडबले. कधी न बोलणारा हा एकदम चारी वेद काय उच्चारतो. आणि भिक्षा झाल्यानंतर मला भिक्षेची आज्ञा दे, मी आता तीर्थ आचरणाला जातो असं काय म्हणतो. तिला मूर्छा आली ते ऐकून. ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगहन.
उदके भरले अडती नयन आली मूर्छना तेवेळी मूर्छा आली विचारी निर्जीव होऊन क्षणैक करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक केली आशा बहुमनी आमते रक्षसी म्हणून होती आशा फार मनी न बोलती आमच्या गुणी मुके म्हणती आतापर्यंत तू तर मुका राहिलास रे आणि आता बोलायला काय लागलास आणि भिक्षा मागायला जाण्याची तीर्थाटन करण्याची आज्ञा मागतोयस अरे 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 पुत्रासी म्हणतसे बाळिका आलिंगन या कुमारिका कृपा वाग माझ्यावर कृपा कर ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुखवू अंतःकरण आम्हा करणे तेच माझं अंतःकरण दुखवू नको मला तेच करायचं आहे माझ्या आयुष्यात तुला अजूनही 4 पुत्र होतील तुझी सेवा ते मनोभावे करतील आणि मग जन्मांतरी पूर्वापार म्हणून ठेवला मस्तकी कर मग जाहली जाती स्मृती तिला पूर्वजन्माच्या आठवणी जाग्या झाल्या पुत्रांनी हे महान काम आपल्या मातेसाठी केलं पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर स्मरण करीत परम जाहली विस्मित श्रीपाद वल्लभ म्हणून या मग तिला आठवलं की हा बाळ साधा सुद्धा कोणी नाही पूर्वजन्मी आपण कोण होतो शनी प्रदोष व्रत करण्यामुळे शिव प्रसन्न होऊन शिवानी आपल्याला हा पुत्र दिलेला आहे हा पूर्वजन्मीचा श्रीपाद श्रीवल्लभ आहे याची जाणीव तिला झाली देखोनी माता त्यावेळी नमन केले चरणकमळा मातेनी पुत्राला नमन केलं श्रीपादे उठवणी आवळीला सांगती गौप्यावधारा ऐक माते ज्ञानवंती व्हा बोल करी हो गुप्ती संन्यासी आम्ही यती अलिप्त असो संसारी आम्ही संन्यासी यती आहोत या संसारात आमचं मन लागू शकत नाही तेव्हा आम्ही काय करू आता तीर्थयात्रा करू कारण असे पुढे तत्वता म्हणून निरोप मागती येणे परी जननीसी गुरुमूर्ती सांगती विनयसी माता बोलत पुत्रासी श्रोते सावध परियस ऐका सावधपणे ऐका पुत्रासी विनवी त्यावेळी आम्हा नाडून जाशील आणि डोळा न देखो बाळ केवी वाचो पुत्र राया धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कोण असते असे हर्ष धर्मख्यात धर्मशास्त्र ख्याती सरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे 12 अरे तू 12 वर्ष ब्रह्मचर्य पालन कर गृहस्थाश्रम कर त्यानंतर आणि गृहस्थाश्रम केल्याशिवाय पुण्य घडत नाही मुख्य आश्रम हा गृहस्थाश्रम आहे आचरता होय अतिसमर्थ संन्यास घ्यावा त्यानंतर तो आचरण केल्यानंतर मग संन्यास घेण्याची आज्ञा आहे ब्रह्मचर्य मार्गायिक पठण करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थेनिका पुत्राधिका लादावे आता ही स्त्री त्या आपल्या बालकाला ज्ञान शिकवायला लागली अरे तू आधी कशा तऱ्हेने आपली गेलं पाहिजे आपले संस्कार कसे आपण विवाह करावा पुत्रपुत्र व्हावे गृहस्थाश्रमाचे सर्व गृहस्थ धर्माचे सगळे पालन करावं आणि मग संन्यास घेण्याचा अधिकार आहे अग्राह्य संन्यास बाळपणी संन्यास घ्यायचा नाही असं माता सांगते अतिप्रेमाने समस्त इंद्रिय संतोष व्हावी मनीची वासना पुरवावी नंतर तपाची वाट धरावी संन्यास घेता मुख्य अगोदर सर्व इंद्रिय संतोष करावा इंद्रियांचा कुठल्या इच्छा मनात धरू नयेत आणि मग इच्छा सगळ्या पूर्ण झाल्यानंतर मग तपाची वाट धरून मग संन्यास घ्यावा ऐकोनी मातेचे वचन गुरु सांगती तत्वज्ञान नामधारक सोन करोनी ऐक म्हणे सिद्ध गंगाधराचा नंदन शिरोतया सांगे नमून परिसा तुम्ही समस्त जन गुरुचैत्र विस्तार तेव्हा आता ही कथा या ठिकाणी थांबवत आहे पुढे काय मोठी फार सुंदर कथा पुढे आहेत आणि त्या सगळ्या आपल्याला ऐकायच्या आहेत परंतु या सगळ्यांचा मतितार्थ आपण बघितला पाहिजे आणि हा मतितार्थ जर आपल्याला ऐकायचा असेल तर वैदिक धर्म म्हणजे काय आणि मानव जातीला वैदिक धर्माने ज्या काही अनेक रत्न दिलेली आहेत त्यातलं एक कर्मतत्व आहे आणि हे कर्मतत्व मागच्या जन्मीचं केलेलं पुण्य या जन्मी भोगायचं म्हणून त्या अंबिकेला तो पुत्र झालेला आहे अंबाभवानीला तेव्हा मनुष्याचं कर्मच फलरूपानं परिणत होऊन पुन्हा त्याच्याकडे परत येतं हाच कर्माचा अबाधित असा नियम आहे
आपुले अर्देव आपणासी भोगिजे पाप पुण्यासी निष्कृती न होता क्रियमाणासी गती नाही परियेसा. प्रत्यक्ष जयजयंता परमेश्वरही या नियमात बदल करू शकत नाही. फार झाले तर सतीला सांगितल्याप्रमाणे काहीतरी तडजोड काढतो. तो तडजोड देखील मनुष्य जीवाला मेरूसारखी सहाय्य करते ही गोष्ट वेगळी. अथवा त्या कर्माची लाट आपल्या अंगावर तो घेतो. पण प्रारब्ध कर्मणः भोगादेव क्षयः हा सिद्धांतच खरा. अंबरीशाचे रक्षण करता त्याला मिळालेला शाप श्री विष्णूंनी स्वतः अंगीकारिला. ऐसा कार्याकारणे शाप अंगीकारी जगाचा बाप. स्वतः विष्णू जगाचा बाप, पण अंबरीशाचा शाप वाया जात नाही म्हणून स्वतः अंगीकारला त्याने. ही गोष्ट सरळ झाली. परंतु कार्यकारणाने काही अपकृत्य करावे लागले तर त्याच्या दुष्परिणामातून जगतचालक देवाधिदेवही सुटत नाहीत. योगवासिष्ठात असं सांगितलं आहे की मर्यादोत्तम श्रीरामचंद्राला जगन्माता सीतेच्या वियोगाचं फार दुःख सोसावं लागलं. श्री गुरु तरी त्याला अपवाद कसे राहतील. श्रीपाद अवतारी सुमती मातेची दया होऊन तिच्या प्रारब्धात संततीपासून आनंद नसताना सुद्धा तिच्या मुलांना नुसतं दृष्टीचरणाधिक दिले इतकेच नव्हे तर ज्ञानसंपन्नही केले. त्याच्या बदल्यात हे मौन तरी 8 वर्ष पुढे भोगलाय स्वतः. मौन सुटण्याच्या बाबतीत हा मागील काळाचा संकेत होता असं प्रमाण आपल्याला आपण म्हणू शकतो. पुढे गायत्री मंत्राचा उपदेश झाला तेव्हा नरहरीने तिचा उच्चार मनात केला. त्यामुळे निराश होऊन ऐकून काय वाटलं असेल याची कल्पना आज केलेली बरी. पुढे भिक्षावेळीची वेळ झाली तेव्हा आईने भिक्षा घालून वेदपठणाची आज्ञा केली आणि सर्वांना आश्चर्याचा एवढा धक्का बसला की सर्व सभामंडप चित्रासारखा तटस्थ होऊन गेला. हा गंभीर वेदघोष आणि ही मधुरवाणी कोणाची हेच प्रथम समजेना. परंतु पाहता तो नरहरी यथाशास्त्र पद्धतीने म्हणून राहिला. अग्निमीळे पुरोहितम इत्यादी याप्रमाणे क्रमाने दुसऱ्या उंदरीच्या वेळा ईशोत्वेर्जात्वा आणि तिसऱ्या वेळेला अग्न आया हि वीतये. सारे लोक तटस्थ होऊन धन्यतादर्शक माथा चुकवू लागले. आईबापांना आनंद तर काय सांगावा, परंतु त्यांचा हा आनंद जास्त टिकायचा नव्हता. थोडा विस्तार होता, स्थिर होताच गुरुने आईला सांगितलं की तोवा उपदेश केला एक. भिक्षा माग म्हणून या नवती बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला माझी या चित्ता. निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया. ऐकून पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगहन. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि तिला मूर्छा आली. निर्जीव होऊन क्षणे करिता झाली. महाशोक. या शोकाचं वर्णन काय करावं. परंतु अखेरी श्रीगुरूंनी मस्तकावर हात ठेवून तिला पूर्वजन्मीची स्मृती दिली. पूर्वदत्तांताचे स्मरण होऊन तिला नरहरीच्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि त्याबरोबर तिने पायावर भक्तिभावाने लोळण घेतली. हा सारा प्रकार गुप्त ठेवायला सांगून श्रीगुरूंनी मोठ्या विनयाने तिला पुन्हा निरोप मागितला. परंतु आता तरीही ती पूर्वीची अंबाभवानी राहिली नव्हती. विस्मयाचा पहिला महापूर ओसरला जातात भक्तिभावानं तिचं धैर्य तिच्या अंगी आलं. आपला आईपणा चालवून तिने त्यांना विचारलं, साऱ्या आश्रमात मुख्य आश्रम गृहस्थ आश्रम आहे. त्या धर्माचं परिपालन केल्याशिवाय संन्यास दोन्ही दृष्टीने तिने त्यांना अडवला. शास्त्र आणि अनुभव गृहस्थाश्रम पाळावाच लागेल. त्याशिवाय तुम्हाला संन्यास घेण्याचा अधिकार नाही. इंद्रिये नुसते हट्टाने कोंडून स्वाधीन होत नसतात. शास्त्रानुसार युक्तिप्रयुक्तीने त्यांचा संतोष करून वासना पुरवावी लागते. नाहीतर उगीच दंभ होतो. एवढ्याच करता शास्त्राने असा मार्ग लावला आहे की मुख्य आश्रमासे ग्रहस्थ आचरिता होयाती समर्थ. मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठन करावे वेदाधिका. विवाह होता ग्रहस्थेनिका पुत्राधिकाला धावे. यज्ञाधिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया. येणे विधी संन्यासासे मुख्या अग्राह्य संन्यास बाळपणी. साधू संतांना निराशेनं ग्रासल्यामुळं केवळ निवृत्ती तेवढी दिसत होती असं निर्बुद्ध पालुपद गाणाऱ्यांनी ही धारणा लक्षात ठेवली पाहिजे. तोपर्यंत श्रीगुरूंनी आईला सांगितलं की तुझे म्हणणे सर्वसामान्य लोकांकरता बरोबर आहे, परंतु ज्याला विश्वाचा प्रपंच करायचा आहे
त्याला या सर्वसामान्य नियमाला अपवाद असलाच पाहिजे. कारण अक्षरभंगुर अशा जीवितातील विद्युत चपल अशा सुखाकरता ते जन्मलेले नसतात. शेवटी तिनं त्यांना गळ घातली की निदान मला एक मुलगा होईपर्यंत तरी मी तुला जाऊ देणार नाही. आणि माझे वचन अभेरुणी जरी जाशील निघूनी प्राण देईन तत्क्षणी हा निश्चय अवधारी. इतका कटाक्षाने तिने सांगितलं. त्यावर श्री गुरुने हसत हसत सांगितलं, आता तू प्रत्यक्ष जगन्नियता, त्याला काय अशक्य आहे. श्री गुरुने हसत हसत सांगितलं की इतकाच ठीक आहे, मग एक नाही 2 मुलं होस्तोपर्यंत मी तुझ्याजवळ राहील आणि मग मात्र तुला आपलं वचन पाळावं लागेल. श्रीगुरूंच्या हसण्यातलं वर्म तिच्या बिचारीच्या लक्षात येणं शक्यच नव्हतं. पुढे 1 वर्षांनी ज्यावेळी तिला 2 मुले जुळी मुले झाली तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला. तर अशा प्रकारे हे अतिसुंदर अशी ही कथा, स्वतः गुरूंचा जन्म या दिवशी या अध्यायात झालेला आहे. अतिशय आनंद आहे. काषाय वस्त्रं करदंडधारिणं पद्मकमण्डलं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः.